जय शिवराय. सर्वप्रथम आपल्या सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. उद्यापासून नवरात्राचा महोत्सव सुरू होते. त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी समाज प्रबोधनकार हबप प्रसाद महाराज काष्टे आपल्यासोबत आहेत. तर महाराजांना आपण या नवरात्रासंदर्भातच काही प्रश्न विचारणार आहोत आणि त्या प्रश्नांची म्हणजे धार्मिकदृष्ट्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्यांच्या प्रश्नांची उत्तर आपण निश्चितच त्यांच्याकडनं घेणार आहोत. तर सर्वप्रथम बाबा, तुम्हाला माझा पहिला प्रश्न असा आहे की उद्यापासून जो नवरात्र महोत्सव सुरू होतो याचं एक धार्मिक महत्त्व काय आहे आणि त्याचबरोबर या सणाचं वैज्ञानिक दृष्टिकोनातून कसं महत्त्वाचं आहे हा सण, ह्याबद्दल थोडीशी माहिती द्या. रामकृष्णारी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. आई जगदंबेची आता उद्यापासून नवरात्राची उपासना होणार आहे. उद्या घटस्थापना आहे. अगदी बरोबर. आणि काय झालं आहे, हल्ली एवढा फास्ट जमाना झाला आहे ना सर, की ह्या परंपरा हे सण करायचे म्हणून करतात. म्हणजे त्याच्यामागं कारण काय आहे, आपली परंपरा काय सांगते, किंवा हे का चालत आलं याच्याशी कोणाला काही देणं घेणं राहिलं नाही. जग फास्ट झालं आहे. परंतु आपल्या प्रेक्षकांनाही सांगायचं आहे मला की आपण अत्यंत काळजीपूर्वक हा व्हिडिओ ऐकला पाहिजे. कारण लक्षात ठेवा, का साजरे करत होतो माहिती आहे, कारण तत्कालीन त्यावेळेस याची खूपच गरज होती. एकतर आपण का साजरे करतो याचं शास्त्रीय कारण सांगतो. भक्तीचं, भावनेचं एक स्रोत आहे. आपली जी भावना आहे, आपली जी भक्ती आहे, आपण त्या भक्ती भावनेने घटस्थापना करतो. 9 दिवस त्याचं पावित्र्य राखलं जातं. अगदी बरोबर. आणि 9 दिवस त्याचं पावित्र्य अतिशय मन प्रसन्न करून आपण आई जगदंबेची उपासना करतो. आणि मग ती उपासना करण्यात ती घटस्थापना आपण त्या ठिकाणी करतो. परंतु त्याचं खरं जर कारण काय असेल तर हे सायंटिफिक वैज्ञानिक कारण आहे. तत्कालीन त्या काळामध्ये कसली अवस्था होती माहिती आहे सर, काय होतं बघा, विज्ञानाला सुद्धा लाजवेल अशी आपली परंपरा होती. अगदी बरोबर. म्हणजे आत्ता सांगितलं जातं की तुम्ही माती परीक्षण करा, तुमच्या जमिनीमधली माती परीक्षण करा, कोणतं जमीन तुमची काय पेरण्याची योग्यतेची आहे. तर पूर्वी घटस्थापना म्हणजे काय, तर आता काय झालं आहे, हल्लीची परंपरा सांगतो की लोक कुठेही जातात, कोणतीही माती आणतात आणि कसाही घट मांडतात आणि मोकळे होतात. तर हे असं नाही आहे. मग आपल्या शेतातली 4 कोपऱ्यावरची माती आणायची, मधल्या भागची आणायची, म्हणजे 5 ठिकाणची माती आणायची आणि आपली ती 5 ठिकाणची माती आणून आपल्या घरी देवाऱ्याजवळ किंवा एखाद्या देवळीमध्ये ती माती ठेवायची. त्यामध्ये बियाणं कोणतं टाकायचं माहीत आहे? अगदी. कारण आता रब्बीची पेरणी आहे. हो. दसरा झाला की रब्बीची पेरणी चालू होते. आणि मग त्या रब्बीच्या पेरणीमध्ये जे पेरलं जातं त्यामध्ये प्रामुख्यानं ज्वारी आहे, गहू आहे, हरभरा आहे, करडी आहेत, त्याच्यानंतर तुमचं मोहरी आहे. हे जे रब्बीचे जे धान्य आहे, बियाणं आहेत, ते पेरलं जात होतं. ते त्याच्यामध्ये टाकायचं. त्याच्यामध्ये मातीचा एक मडका ठेवायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्या पाण्याच्या ओलाव्यानं ते धन वर यायचं. आणि यानं काय व्हायचं की तुमच्या बियाण्याचं जर्मिनेशन कळायचं, तुमचं बियाणं किती चांगलं आहे, किती उगवण क्षमता किती आहे हे कळायचं. आणि दुसरी गोष्ट, तुमची माती कोणत्या बियाण्याला किंवा जे टाकलं आपण त्यातलं कोणतं बियाणं त्याच्यामध्ये चांगलं जोम धरतं, यानं माती परीक्षण आणि बियाणं परीक्षण 2 in 1 करणारा जगाच्या पाठीवरला एकच धर्म आहे, तो म्हणजे आपला हिंदू धर्म, की ज्यानं विज्ञानाला सुद्धा नतमस्तक व्हायला लावलं, तो आपला हिंदू धर्म आहे. म्हणून घटस्थापना. अगदी बरोबर. म्हणजे हिंदू धर्माचा एक पर्टिक्युलर या नवरात्राचं एक्झाम्पल झालं. म्हणजे याच्यात 2 गोष्टी होत आहेत की पहिली गोष्ट की आपली माती कोणत्या पिकासाठी फेवरेबल आहे, सुटेबल आहे, आणि अगदी या कंडिशनमध्ये आत्ताचं जे बाजूचं एन्व्हायरमेंट आहे, वातावरण आहे, त्यासाठी कोणतं पिकासाठी ते अनुकूल आहे ह्यावरनं तो संदेश करतो. आणि हीच गोष्ट इतर सणांसाठी सुद्धा या ठिकाणी निश्चितच लागू होते. म्हणजे प्रत्येक सणामागं सायंटिफिक ॲज वेल ॲज धार्मिक सुद्धा कारण आहे, शास्त्रीय कारण आहे आणि धार्मिक सुद्धा कारण आहे. म्हणजे आपले हिंदू सण उगं करायचे म्हणून करायचे नाही असं काही नाही आहे. आपले हिंदू सण हे फक्त टाइमपास म्हणून नाही येतो. अगदी बरोबर. तुम्ही कुठलाही सण घ्या, त्याच्या मागं वैज्ञानिक कारण आहे. त्यावेळेस त्या गोष्टी खूप गरजेच्या असायच्या. आता बघा, अजून एक थोडंसं पुढं जाऊ आपण. हे जे धान आहे ना, धान, हे धन 9 दिवस त्याला त्या ठिकाणी त्याची एवढी काळजी घेतात घरातली माणसं. अगदी. आणि मग पण तुम्हाला सांगतो, आता पूर्वीसारखं धन वाढत नाही. आपल्या लहानपणी जे त्यावेळेस जी काळजी घेणारे लोक होते
किंवा ज्या पद्धतीनं त्याची निगा घ्यायची तशी आता घेतल्या जात नाही आहे. पूर्वी देवळी असायची. देवळी कळते का तुम्हाला? येस. भिंतीला असं, आताच्या याच्यामध्ये आपल्याला नाही बोलता येणार. देवळी समजून घ्या मला काय आपल्याला सांगायचं. समजते, पण या आपल्या पुढच्या पिढीला पुढच्याला कदाचित कळणार नाही. ती देवळी असते ना, तर त्या देवळीमध्ये धन ते जर भिंती मातीच्या असायच्या, अगदी बरोबर. लक्षात येतं, सिमेंटाच्या नसायच्या. येस. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं पात्र ठेवत नव्हते. आता परातीमध्ये घट मांडत आहेत. येते लक्षात? नाही ना नाही, तुम्ही आता सुद्धा देवळीमध्ये घट मांडू शकत होते, देवाऱ्यावर मांडू शकतात, पण देवारे सुद्धा राहिले नाही. म्हणजे आता पर्याय नाही. चला, तर त्याच्यामध्ये जर परातीमध्ये जर तुम्ही घट मांडला, आता त्या घटामध्ये जे तुम्ही पाणी टाकले, तर ते पाणी त्या परातीतून बाजूला त्याला पर्क्युलेशन व्हायला जागा नाही ना, ते पाणी जाणार नाही ना बाजूला. मग ते पाणी त्या बियाण्याला सडवायला लागले. येस. त्याच्यामुळं ते उगत नाही आहे. 90% लोकांचं सडून जातं धन, त्यांचं ते वाढत नाही. आणि बघा, मग जेव्हा तुम्ही जर बघत असाल तर आपल्या लहानपणी आपण टोपी घातली, दसऱ्याच्या दिवशी टोपी घालायचो, आणि त्या टोपीमध्ये ते काय असायचं, ते धन लावलं जायचं बघा, तुम्हाला आठवतंय? आणि हातामध्ये असा धनाचा असा एक पेंडी असायची अशी, आणि मग आपण ते धन घेऊन यायचो आणि दर्शनाला जायचो घरोघर, आणि मग प्रत्येकाच्या घरी आपण ते धन द्यायचं आणि टोपीला लावलं जायचं. हे काय असेल नेमकं? हे काय आहे? येस. तर ते एक नेटवर्क मार्केटिंग आहे. आपल्या धर्मानं परंपरेनं आपल्याला दिली नेटवर्क मार्केटिंग. हां, ते कसं ते सांगतो बघा. हे जे धन जे उगतंय ना, तर त्यावेळेस ज्या दिवशी तुम्ही ते टोपीमध्ये घालून जाल आणि तुमच्या हातामध्ये असेल, तेव्हा तुम्ही घरोघर जाता. त्यावेळेस लोक काय करायची, तुमच्या टोपीमध्ये असणाऱ्या धनाकडे बघायची. मग ज्याचं धन अधिक जोमानं आणि अधिक तजेलदार आहे आणि अधिक चांगल्या प्रकारे आले, याचा अर्थ त्याच्या घरातलं बियाणं एक नंबर आहे. येस. आणि मग मी माझ्या शेतात दुसरीकडचं बियाणं पेरण्यापेक्षा मी याच्याकडून बियाणं आणून पेरलं पाहिजे, म्हणजे त्याच्या बियाणं विक्री व्हायचं ते मार्केटिंग असायचं.